नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आजची तारीख आहे 18 जानेवारी आणि आज मी तारीख सांगतोय त्याला महत्व आहे. कारण आज ज्या बातम्या आहेत, मी सहसा टीव्ही चॅनल वगैरे फारसं बघत नाही. YouTubeवर वगैरे बघतो किंवा पोर्टलवर बघतो आणि त्या बातम्या बघितल्यानंतरही मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलेलं होतं. पण काही लोकांनी अक्षरशः फोन करून त्रास दिलाय आणि म्हणून हा विषय मला घ्यावा लागतोय, की महापौर कोण होणार? शिंदे दगाबाज होणार का? शिंदे काहीतरी गद्दारी करणार का? उद्धव ठाकरेंना देवाची कृपा हवी आहे वगैरे, वगैरे, वगैरे. हा सगळा शुद्ध पोरकटपणा आहे. हे मी काल एका चॅनेलच्या पत्रकारांबरोबर माझी त्यांनी चर्चा रेकॉर्ड केली, त्याच्यातही बोललो होतो. पण आज मी स्वतंत्रपणे त्याच्यावर व्हिडिओ करतोय आणि 18 जानेवारीला बोलतोय. हे मी अगत्याने एवढ्यासाठी सांगतोय की या विषयाचं शीर्षक ज्यांनी बघितलंय तेही थोडे गोंधळात पडतील की 22 जानेवारी ही तारीख का महत्वाची आहे. आज 18 जानेवारी आहे, म्हणजे 4 दिवसानंतर 22 जानेवारी असणार. तर असं काय आहे 22 जानेवारीला, की 22 जानेवारी पर्यंत महापौर नामे नाटक जोरात चालेल. याचा अर्थ काय होतो? हे नाटक काय आहे? आणि तोच माझा विषय आहे. तोच माझा विषय आहे की सध्या सगळीकडे मुंबईचा महापौर कोण होणार. कारण संजय राऊत काहीतरी बोललेत, उद्धव ठाकरेंनी देवाच्या कृपेसाठी हात पसरलेले आहेत आणि त्यामुळे काहीतरी चमत्कार होऊन भाजपचा महापौर मुंबईत बसणार नाही, यासाठी सगळाचा सगळा मीडिया देव पाण्यात बुडवून बसलेला आहे आणि त्यावर बातम्यावर बातम्या रंगवल्या जातात. मी एक दोन महत्वाच्या मोठ्या पत्रकारांशी, त्यापैकी एक चॅनेलच्या संपादकाशी पण बोललो. अरे म्हटलं, तुमच्याकडे नजर आहे का? डोळे आहेत का? अक्कल आहे का? समोर काय घडतंय यापेक्षा कोण कोण काय वावड्या आणि अफवा पसरवतोय त्याच्या मागे किती भरकटत जाल. तुम्हाला समोरचं नाटक दिसत नाही का? सगळीकडे मुंबईचा महापौर कोण होणार, बस मुंबईच्या महापौराच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रातलं राजकारण संपणार आहे. एवढं मुंबईचं महापौर महत्वाचं आहे की ते उद्धव ठाकरेंच्या कोणाला तरी मिळतं, की भाजपला मिळतं, की भाजपच्या महायुतीमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसैनिकाला मिळतं? एवढ्यावर महाराष्ट्राचं राजकारण संपणार आहे का? नुकत्याच संपलेल्या निवडणुकीत 29 महापालिका मतदान झालेलं आहे. पैकी 28 महापालिकांमध्ये कोण महापौर होणार आहे याची कोणालाही फिकीर नाही. सगळ्यांना चिंता आहे ते मुंबईत ठाकरे ब्रँडचा महापौर होणार का, आणि नसेल तर दुसऱ्या दिवशी अमित शहा वगैरे करवत घेऊन बसलेले आहेत मुंबई कापायला आणि व्हेनेझुएला किंवा ब्राझीलच्या बाजूला बहुन नेऊन ठेवतील. काय खोळेपणा आहे मित्र, काय खोळेपणा आहे. यात 18 आणि 22 जानेवारी याचा संबंध काय, असा तुम्हाला परत प्रश्न विचार की भाऊ कोड्यात का बोलतोय. मित्रांनो, कारण 22 तारीखच्या अलीकडे 21 तारीख येते, 21 जानेवारी येते आणि ज्या दिवशी मतमोजणी झाली 16 जानेवारी 2026, या दिवसानंतर एक आणखीन निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि ती निवडणूक प्रक्रिया मुंबईच्या महापौर पदाची नाही आहे. ती जी निवडणूक प्रक्रिया सुरू झालेली आहे महाराष्ट्रामध्ये, त्याचा मुंबईच्या किंवा उरलेल्या 29 महापालिकांच्या महापौराशी काडी मात्र संबंध नाही, अशी ही निवडणूक प्रक्रिया आहे. आणि त्याविषयी संपूर्ण मीडिया आणि सगळाच्या सगळा विरोधी पक्ष अनभिज्ञ आहे. त्यांना माहितीच नाही अशी काही निवडणूक आहे का. कारण असेल तर कुठेतरी त्याची एक 4 ओळीची बातमी येईल, कुठेतरी एक फिलर चर्चा होईल, पत्ता नाही कुठे. मित्रांनो, 16 जानेवारीला 29 महापालिकांमध्ये झालेल्या मतदानाची मोजणी होती आणि त्यामुळे त्याचे निकाल येतील. त्या दिवशी गदारोळ होणं स्वाभाविक होतं, मी त्याबद्दल तक्रार करणार नाही. पण 16 नंतर 17 जानेवारी उजाडते आणि आज 18 जानेवारी उजाडते. सगळेच्या सगळे
29 महापालिकांच्या निकालांचं विश्लेषण करतायत किंवा मुंबई महापालिकेच्या आकड्यांचं आणि काय असेल त्या निवडून आलेल्या पडलेल्या ओवायसी पासून सगळ्यांची चर्चा चालू आहे. पण 16 जानेवारी पासून 21 जानेवारी पर्यंत जी एक निवडणूक प्रक्रिया महाराष्ट्रात होऊ घातली त्याच्याविषयी कोणाला चकार शब्द बोलायची इच्छा नाही. तेव्हा खरं भिंतीवर डोकं आपटावं का असल्या विश्लेषक आणि पत्रकारांसमोर असा प्रश्न मला पडतो. आणि त्याचं कारण असं आहे की 21 जानेवारीला सूर्य मावळण्यापूर्वी महाराष्ट्रातल्या 12 जिल्हा परिषदा आणि 125 तालुका पंचायती यासाठी जी निवडणूक होणार आहे तिथे अर्ज भरायची तारीख आणि वेळ संपणार आहे. साधी सरळ गोष्ट आहे मित्रांनो. जसं 30 डिसेंबरला ह्या सगळ्या महापालिकांच्या निवडणुकांमध्ये ज्यांना ज्यांना नगरसेवक पदाची निवडणूक लढवायची होती, मग ते पक्षाचे असो अपक्ष असो बंडखोर असो कोणी असो, त्यांना अर्ज भरण्याची मुदत 30 डिसेंबरला संपलेली होती. तशीच आता मी जे सांगितलं तुम्हाला, मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र अशा काहीतरी 12 जिल्हा परिषदा आहेत आणि तिथल्या 125 तालुका पंचायती आहेत. म्हणजे साधारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये सरासरीने 10 ते 11 तालुका पंचायती यांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्याच्यासाठी अर्ज भरायचा प्रक्रिया आता मी बोलतोय तेव्हा चालू आहे आणि त्यासाठी 3 दिवस उलटून गेलेले आहेत. पण कोणी अर्ज भरले की नाही, कुठल्या पक्षाने कुठे किती उमेदवार उभे केलेत किंवा करतायत किंवा त्यासाठी कोणी तिकीट मागितलंय याची चर्चा सुद्धा नाही. याचा अर्थच सगळेच्या सगळे पक्ष हे महापौर पद मुंबईचं यात स्वतःला गाडून घेऊन बोकळे झालेले आहेत. कोणालाही परवा नाही. पण असं मी म्हणणार नाही. याचं कारण या सगळ्या जिल्हा परिषदा आणि तालुका पंचायती यासाठी आपले उमेदवार शोधणं, त्यांना अर्ज देणं, काय तो एबी फॉर्म देणं, या सगळ्या प्रक्रियेमध्ये भाजप गुपचूप पडद्या आड राहून ज्याची बातम्यांमध्ये चर्चा होत नाही ते काम करत आहे. 5 फेब्रुवारीला या मतदानाची काही ती मला वाटते मोजणी होणार की मतदान होणार आहे. पण कोणाला तरी भान आहे याचं, कोणाला तरी भान आहे. मला वाटते 24 तारीखला अर्ज मागे घ्यायचे शेवटची तारीख असेल, 21 तारीखला अर्ज भरायची शेवटची तारीख असेल. पण त्याच्या एक ओळीची बातमी कुठे दिसत नाही. तेव्हा मग चिंता करावी लागते की हे सगळं राजकारण आहे काय. ज्या राजकारणाचं विश्लेषण रोजच्या रोज सगळ्याच्या सगळ्या चॅनेलवर, युट्यूब, डिजिटल उपग्रह वाहिन्या, प्रिंट मीडिया सगळ्यामध्ये राजकारणाची अखंड चर्चा चालू असते. त्यामध्ये 12 जिल्हा परिषदा आणि 125 तालुका पंचायतीच्या निवडणुकीचा उल्लेख पण सापडू नये. झालं व्हायचं ते होऊन गेलं महापालिकांमध्ये, कोणाचे ते महापौर होतील. पण खरी लढाई समोर आहे. 125 तालुका पंचायती आणि 12 जिल्हा परिषदा. तिथे शरद पवार काय करणार आहेत. कारण पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हे शरद पवारांचे स्ट्रॉंग होल्ड आजपर्यंतच्या राजकारणात मानले गेले आणि त्याच परिसरातल्या या 12 जिल्हा परिषदा आणि तालुका पंचायती आहेत. त्याविषयी शरद पवारांचा पक्ष, अजितदादांचा पक्ष, काँग्रेस पक्ष हे काय करणार आहेत किंवा करतात याची बातमी कुठेही कानावर येत नाहीये. शरद पवारांना भेटायला अजितदादा गेले आणि बंद दरवाजा आड काका पुतणे 2 तास बसले वगैरे वगैरे काय काय बातम्या आल्या. पण या दोघांनी त्यांचं प्रभाव क्षेत्र असलेला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा यातल्या या जिल्हा परिषद तालुका पंचायत निवडणुकीसाठी काय निर्णय घेतले किंवा काय करणार आहेत किंवा जागा वाटप किंवा काय प्रक्रिया काय पुढे पक्षीय पातळीवर. निवडणूक आयोग आपल्या कामाला लागलाय. महापालिकांचं मतदान होण्याच्या मला वाटते 2 दिवस आधी महाराष्ट्राचे जे निवडणूक आयुक्त वाघमारे आहेत यांनी
या सगळा कार्यक्रम जाहीर करून टाकला होता. पण नाही, शाई पुसली जाते, मतमोजणी इतकी आहे, यांनी त्यांना पाडलं, यामध्ये मधले 4 दिवस असे सगळा सगळा चक्रवात झालेला आहे की त्यामध्ये जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुकीकडे मीडियाचं आणि विरोधी पक्षांचं संपूर्ण दुर्लक्ष झालंय. आणि मी असं मानत नाही की ते दुर्लक्ष झाले. ते दुर्लक्ष करायला विरोधी पक्षांना भाजपने भाग पाडले, असा माझा सरळ सरळ आरोप आहे. मी अगदी भाजप समर्थक असलो तरीही मला निवडणुका ह्या समतोल आणि चांगल्या लढतीच्या व्हाव्यात अशीच अपेक्षा असते. भाजप हा मला आवडणारा पक्ष असला तरीही त्याला लढून विजय मिळाला पाहिजे, आयता विजय मिळावा असं मला कधीही वाटत नाही. पण भाजप आणि त्याचे नेते इतके नशीबवान आहेत की त्यांना इतके मूर्ख विरोधक आणि त्यापेक्षा अर्धवट अकलेचा मीडिया यासारखी जमेची बाजू भाजपची नाहीये. आणि म्हणूनच महापालिकांचं जे काय व्हायचं ते होऊन गेले. त्यामध्ये आता पक्ष फारसं काय करू शकत नाही, नेते डावपेच करतील. पण बाकीच्या पक्षाने पुढल्या निवडणुकांकडे सज्जतेने बघितलं पाहिजे. मी जेव्हा नवीन नवीन पत्रकार झालो होतो 55 वर्षापूर्वी, तेव्हा मला उत्सुकता, सगळं कामच नवीन होतं. तर म्हणजे रामभाऊ उडगी म्हणून आमचे वडीलधारे होते, जे सहसंपादक होते, न्यूज एडिटर होते. त्यांनी मला एक गोष्ट समजावली होती. म्हणाले, भाऊ, रात्री एकदा 1च्या सुमाराला पहिली पानं आणि आतली पानं तयार झाली, कंपोज झाली आणि छापायला पाठवली की विसरायचं आजच्या पेपरमध्ये आपण काय केलं होतं, उद्याच्या पेपरच्या तयारीला लागायचं. कारण आपल्याकडे फक्त 24 तास असतात आणि त्या 24 तासामध्ये फार फार तर 12 तास पुढचा पेपर बनवायला आपल्याला संधी असते. त्यामुळे एकदा त्या वर्तमानपत्राची पानं छापायला गेली की त्याकडे पाठ फिरवायची. ते आपलं पोर नाही, जसं काय जन्माला येईल ते लोकांपर्यंत जाईल. चिंता उद्याच्या पेपरची करायची. तसंच एकदा निवडणुका झाल्या, मतदान झालं, मतमोजणी झाली, निकाल लागले की त्या निवडणुकीकडे पाठ फिरवून लगेच येणाऱ्या निवडणुकीच्या तयारीला लागणं हे प्रत्येक पक्षाचं कर्तव्य असतं, जर तुम्हाला या लोकशाहीमध्ये निवडणुकीच्या मार्गाने सत्तेकडे जायचं असेल तर. पण दुर्दैव बघा, 16 तारीखला मतमोजणी होऊन आज 18 तारीख उजाडलीये, 3रा दिवस उजाडलाय, पण निकालावर चर्विचर्वण चालू आहे. आणि महापौर कोण होणार, शिंदे फुटणार का, देवाची कृपा होणार का, वगैरे वगैरे बाष्कळ बडबड प्रचंड चालू आहे. पण आणखीन 3 दिवसांनी ज्या निवडणुकांमध्ये उमेदवारी अर्ज भरायची तारीख सुद्धा संपणार आहे, वेळ संपणार आहे, त्याची दाद फिर्याद विरोधी पक्षांमध्ये दिसत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की यांना महापौर पदाच्या त्याच्या लढती असतील किंवा कल्पना असतील त्यामध्ये गुंतवून ठेवण्यासाठी भाजपनेच काही वावड्या उडवल्यात, नॅरेटिव्ह सेट केलाय की काय, की सगळा मीडिया, सगळे विरोधी पक्ष हे मुंबईचा महापौर कोण होणार याच्यात गुरफटून जावेत आणि त्यांचं 12 जिल्हा आणि 125 पंचायत समित्या त्यातल्या निवडणुकीकडे साफ दुर्लक्ष व्हावं, जेणेकरून अधिकाधिक लोक बिनविरोध सुद्धा निवडून आणले जातील. कारण अखेरच्या क्षणी ज्या वेळेला उमेदवारी अर्ज भरले जातात, ढकलून मारून मुटकून उमेदवार केले जातात, त्यांना विकत घेणं सोपं असतं, त्यांना घरी बसवणं सोपं असतं, त्यांना अर्ज मागे घ्यायला सोपं असतं. तयारीचे उमेदवार अशा निवडणुकांमध्ये स्थानिक नसतील तर त्यांना माघार घ्यायला लावणं सोपं असतं. आणि तो डावपेच यशस्वी करायचा असेल तर आता सगळ्याच्या सगळ्या आपल्या विरोधी पक्षांनी 12 जिल्हा तालुका पंचायती वगैरे ज्या आहेत त्याच्या निवडणुकीविषयी निष्फळ राहिलं पाहिजे, निष्क्रिय राहिलं पाहिजे आणि ते होताना दिसतं आहे. आणि त्यामुळे मी 22 जानेवारी असं का म्हटलंय, असं अनेकांना वाटेल, तर त्याचं कारण 22 जानेवारीला या जिल्हा परिषदा आणि तालुका पंचायती यांच्या निवडणुकीसाठी अर्ज भरायची मुदत संपून जाणार आहे. अर्ज मागे घेता येतील पण भरता येणार नाही.
आणि त्या भरण्यासाठी आधीपासूनची जी तयारी आणि सावधानता पाहिजे ती सगळ्या विरोधी पक्षांमध्ये नाही आहे आणि ती राहू नये, ते गाफील राहावेत. हाच भारतात भाजपच्या यशाचा मूल मंत्र असणार आहे. 22 जानेवारीला मग यापैकी कुठे कुठे अर्ज भरले गेले नाहीत. भाजपचे किती लोक किंवा शिंदेचे किंवा महायुतीचे किती लोक बिनविरोध निवडून आले याच्या बातम्या येतील आणि त्याच्यावरून काहूर माजवलं जाईल. बिनविरोध येतातच कसे? त्यांना अर्ज भरायला दिला नाही का? अरे तुमच्या पक्षामध्ये इलेक्शनच्या दृष्टीने कुठची जागरूकता नसेल, तयारी नसेल, तुम्ही झोपा काढत असाल तर भाजपने काय करायचं? तुम्हाला उठवायचं, तुमचे उमेदवार ठरवायचे आणि भाजपने तुमचे उमेदवार पण अर्ज भरून घ्यायचे. काय अपेक्षा आहे? मला माहिती आहे खात्रीपूर्वक की भाजपने या सगळ्या निवडणुकांमध्ये तयारी आधीपासून केली आहे, 2 महिने आधीपासून केलेली आहे. महापालिका वगैरे निवडणुका, जिल्हा परिषद सॉरी तालुका नगर परिषदांच्या निवडणुका, महापालिकांच्या निवडणुका यावर काम करणारे गट वेगळे होते भाजपचे आणि जिल्हा परिषद तालुका पंचायतीसाठी आधीपासून काम करणारे गट वेगळे होते. त्यांनी आधीच तयारी केलेली आहे. पण बाकीच्या पक्षांमध्ये सगळी सूत्र हायकमांड धरून ठेवतं आणि अखेरच्या क्षणी म्हणतं आता जरा लढा. लंगडा घोडा असाल, वरातीचा असाल किंवा रेसचा घोडा असेल, कुठलाही घोडा कुठेही पाठवा आणि त्याला अर्ज भरायला लावा. 22 तारीख मी एवढ्यासाठी सांगितलंय की 22 तारीखला हाच मीडिया, हेच पत्रकार आणि हेच विरोधी पक्ष बिनविरोध निवडून कसे येतात यासाठी टाहो फोडणार आहेत. कारण आज ते ढाराढूर झोपलेले आहेत. महापौर पदाची स्वप्न बघतायत, देवाची कृपा याची स्वप्न बघतायत. चालू दे मित्रांनो, तुम्हाला मूर्ख बनवायला देवा भाऊ सारखा बिलंदर राजकारणीच पुरेसा आहे. त्याला फार मेहनत घ्यावी लागत नाही. तुम्ही मूर्ख आहात तर तुम्हाला मूर्ख बनवण्याची गरजच नसते. मग मीडिया मधले संपादक किंवा पत्रकार खुळे असतील, विश्लेषक आणि विरोधी पक्षातले राजकीय नेते वगैरे फुसारक्या मारणारे हे अर्धवट अकलेचे असतील तर त्यांना मूर्ख बनवण्याची गरज नसते. त्या मूर्खांना खेळवायचं असतं. त्यांच्या खुळेपणामध्ये त्यांना छाती फुगून फुशारक्या मारण्याची संधी द्यायची असते आणि त्यासाठी तसतशी परिस्थिती, तसतशा नॅरेटिव्ह पुढे करायचा असतो की हे सगळे त्यात गुरफटत गेले आणि भाजपचा रस्ता सोपा झाला. म्हणून सांगितलं की 22 जानेवारी पर्यंत मुंबईचा महापौर कोण यावर बवाल आणि गदारोळ चालू राहील. कारण 21 जानेवारी नंतर अर्ज भरायची तारीख संपलेली असेल आणि या 12 जिल्हा परिषदा आणि 125 तालुका पंचायतीच्या क्षेत्रामध्ये विरोधी पक्षांना अनेक जागी आपले उमेदवार उभं करायचं लक्षात सुद्धा राहिलेलं नसेल, दुर्लक्ष झालेलं असेल. त्यामुळे भाजपचे अनेक उमेदवार या क्षेत्रामध्ये बिनविरोध निवडून आलेले असतील. मी भाजपचा समर्थक असलो तरी त्यांचा गौप्यस्फोट मलाच करावं लागलं यासारखं दुर्दैव नाही. मित्रांनो, आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.